पुढे सोशल मीडियाच्या युगात द्वेषपूर्ण भाषण व चुकीची माहिती सामाजिक सलोख्यावर परिणाम करू शकतो. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक सलोखा यांचा समतोल साधताना येणाऱ्या नैतिक आव्हानांची चर्चा करा. सो इन द एज ऑफ सोशल मीडिया, हेट स्पीच अँड मिसइन्फॉर्मेशन कॅन डिस्टर्ब सोशल हार्मनी. यस, सोशल मीडियावर कोणीही माहिती शेअर करू शकतो आणि सोशल मीडियावर कुठलाही रेग्युलेशन नाहीये, कंटेंट रेग्युलेशन त्याला म्हणतात, ते नाहीये. त्यामुळं तुम्ही माहिती अपलोड करा. त्याच्यानंतर वादविवाद झाल्यावर तुम्ही IT ऍक्ट मध्ये सेक्शन 66 वगैरे जे आहेत त्याच्यानुसार कंप्लेंट रेज करू शकता, म्हणजे 24 तासात वगैरे ती माहिती उडवू शकतात. पण तोपर्यंत माहिती पसरून दंगे पण निर्माण होऊ शकतात. एखादा काही ब्लास्फेमस कंटेंट लिहू शकतो वगैरे, एखाद्या आदर्श व्यक्तिमत्वांची विटंबना वगैरे ऑनलाईन होऊ शकते आणि याच्यातून समाजामध्ये तेढ, वादविवाद, दंगे असल्याही काही गोष्टी होऊ शकतात. आणि जर ते आपल्याला नको असेल तर मग पुढे प्रश्न काय म्हणतोय, लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक सलोखा यांचा समतोल साधताना येणाऱ्या नैतिक आव्हानांची चर्चा करा. मग सोशल मीडियात हे होतंय, म्हणून मग तुम्ही एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट बोलू नये का? ओके, सो आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्यातून समाजावर कुठले निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाहीत ना, या दोन्हीचा समतोल साधावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल तर सोशल मीडियासाठी तुम्हाला कंटेंट रेग्युलेशनचा एक कायदा लागेल आणि त्या कायद्यामध्ये जो जुना होता सेक्शन 66A ऑफ IT ऍक्ट, आणि त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक वस्तुनिष्ठ क्रायटेरिया तुमच्याकडे पाहिजेत. कुठल्या गोष्टी सोशल मीडियावरून बॅन करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही कंटेंट असेल ज्याच्यामुळे एखाद्या माणसाविरुद्ध आपण केस करू शकतो, डीपफेक AI व्हिडिओ बनवणे वगैरे, धार्मिक वादविवाद होतील असे व्हिडिओ बनवणे, धार्मिक दंगली घडतील अशा दंगलींना प्रोत्साहन देणे वगैरे, चुकीच्या माहितीतून एखाद्याचं रुमर रिपोर्टिंग होऊन एखाद्याचा हे झालं, मॉब लिंचिंग झालं, ओके, अरे किडनॅपर आले, माहिती पसरवली, त्याच्यामुळं वादविवाद झाले, असे जे गोष्टी आहेत त्याच्यामुळं जर सामाजिक हे होणार असतील, सुव्यवस्था बिघडणार असेल, धार्मिक ऐक्य बिघडणार असेल, भारताच्या सार्वभौमत्वाला धोका होणार असेल वगैरे, किंवा असे कोविड वगैरे मध्ये काही मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करताय, जसं आता चालू आहे ना सोशल फायनान्शियल हे स्टॉक मार्केटवाले, सेबीनी बंदी आणली, तुम्ही विदाउट फायनान्शियल नॉलेज असली माहिती शेअर करू शकत नाही, तशी डॉक्टरांसाठी आणा. कोणीही डॉक्टरांचं ज्ञान सोशल मीडियावर शेअर करू नये. हे इंजेक्शन घ्या, हे खावा आणि ते खावा. सो असा एक लॉ बनवून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक समतोल दोन्ही कसा साधू